जय श्रीराम मित्रांनो. आणि मला माहिती आहे की खूप दिवस झालेले आहेत, 10 दिवस, जवळजवळ 10-12 दिवस झाले आधीचा व्लॉग पडून. आणि आता हा लेट पडतो आहे. त्याचं काहीतरी रिझन्स आहेत जे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. सो आता आमची जर्नी कारगिलपासून लेहच्या दिशेने सुरू झाली होती. आणि आम्ही हॉटेलमध्ये, कारगिलला एक दिवस हॉटेलमध्ये थांबलो होतो. आणि श्रीनगर ते लेह प्रवास चढीचा आहे. आणि चढताना आम्ही कारगिलवरनं निघाल्यानंतर जेव्हा आम्ही जसं उंच ठिकाणी गेलो, तसं आम्हाला वरून हा व्ह्यू दिसला म्हणून आम्ही गाडी थांबवून ह्या व्ह्यूचा व्हिडिओ, फोटोज घेतला. आम्ही ते खूप सारे फोटोज क्लिक केले की मधनं एक नदी वाहते आणि त्याच्या दुतर्फा एक सुंदर शहर वसलेलं आहे. आणि अतिशय नयनरम्य की वरती निळं आकाश, मध्ये रेतीचा डोंगर, खाली हिरवळ, झाडं, घरं, असा तो एक रस्ता, असा पूर्ण तो प्रवास दिसत होता आम्हाला. म्हणून आम्ही मग तेच एक चांगली जागा बघून ते थांबवलं आणि तिथे मी हा व्हिडिओ घेतला आहे पूर्ण, कारण ते खूप छान दिसत होतं वरून. आपण जसं मूव्हीजमध्ये वगैरे बघतो तसं काहीसं दिसत होतं. आणि ते खाली कसली कन्स्ट्रक्शनची कामंसुद्धा अजून चालू आहे. सो आणि मग इकडनं पुढे आम्ही मॉनेस्ट्रीज ज्या आहेत, लेहमध्ये एंटर करताना वेगवेगळ्या मॉनेस्ट्रीज असतात. तर त्या मॉनेस्ट्रीजमध्ये आम्ही गेलो. ही तिथली एक मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीमध्ये बुद्ध जो आहे, बुद्धची मूर्ती आहे ती उभी आहे. दगडात कार्विंग केलेली बुद्धाची उभी मूर्ती आहे, पण ती एका वन गोमध्ये नाही दिसू शकत आपल्याला, ती बाहेरून दिसते. पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढचा जो भाग आहे व्हिडिओचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ती दिसेल. मी रस्त्यावरून पण त्याचा व्ह्यू घेतला आहे, तो तुम्हाला ती दिसेल. आणि हे ना अतिशय शांत ठिकाणं आहेत तिकडची. पुढची सगळी बुद्धांच्या ज्या ज्या कुठल्या मॉनेस्ट्रीज आहेत, आपण 2-3 मॉनेस्ट्रीजना व्हिजिट केलेली आहे पूर्ण ट्रिपमध्ये. तर ही त्यातली पहिली मॉनेस्ट्री आपल्याला रस्त्याने जाता जाता पहिले लागणारी. आणि इथून पुढे ना आतमध्ये त्यांची ध्यानघरं आहेत, जशी आपल्याकडे असतात तशी त्यांची ध्यानघरं आहेत, जी अतिशय शांत असतात. काही ठिकाणी त्या ध्यानघरांमध्ये आपल्याला शूटिंग करता येतं, काही ठिकाणी नाही करता येत. इथे आम्हाला परवानगी मिळाली होती शूट करण्याची, सो मी इथे ध्यानघराचं शूटिंग केलं आहे. आणि ह्याच्यात ना सगळ्यात महत्त्वाचं ह्या मॉनेस्ट्रीचे, म्हणजे तिथली सगळ्याच मॉनेस्ट्रींचं, की त्याचं डेकोरेशन खूप छान केलं आहे. असं तुम्हाला दिसत असेल की भिंतीवर पूर्ण चित्रकला आहे. आणि हे असे बुद्धांचे, आपण जसं दशावतार म्हणतो, हे म्हणतो, तसे जितके अवतार झाले असतील किंवा वेगवेगळे काही पोझिशन्स असतील, त्याच्यामध्ये बसलेले पूर्णच्या पूर्ण जे ध्यानघर आहे, त्या पूर्ण ध्यानघरात अशा पद्धतीने त्यांनी चित्रकला केलेली आहे. आणि म्हणजे आपल्याला समजत नाही, कारण आपल्याला त्याच्यातलं काही फारसं ज्ञान नाही आहे, पण ते बघितल्यानंतर खूप सुंदर वाटतं, कारण त्यांनी खूप छान हे जमवलेलं आहे. पूर्ण मंदिर, म्हणजे आपण पूर्ण मॉनेस्ट्री जी आहे ती अशा रंगीबेरंगी सुंदर चित्रांनी भरलेली आहे, जे बघायला खूप छान वाटतं. आणि ही बहुतेक मॉनेस्ट्रीज आहेत, त्यांच्यामध्ये जसं सिमेंटचं काम आहे तसंच लाकडाचं सुद्धा काम आहे. छोट्या छोट्या खिडक्या आहेत व्हेंटिलेशनच्या. त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आहेत जे तिथे चित्रित केलेले आहेत त्यांनी. आणि अतिशय छान रंगांनी ते हे केलेत, म्हणजे ह्याच्यामध्ये जितकं सुंदर दिसतं त्यापेक्षा कैकपट सुंदर ते प्रत्यक्ष दिसतं आपल्याला. आणि पण तिथे म्हणजे शांत ध्यानघर असल्यामुळे तिथे शांतता पाळणं खूप गरजेचं आहे. सो आम्हाला शूट करायला परवानगी मिळाली, तेवढ्यात मी पटकन शूट केलं आणि बाहेर निघाले. आणि तुम्हाला खालून ही बुद्धाची मूर्ती अशी दिसत असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोरूनही दिसेल ती. सो असं एकंदर ती पूर्ण बुद्धाची मूर्ती आहे. आणि ही आपल्या इथल्या लेण्यांसारखी दगडात कार्विंग केलेली मूर्ती आहे पूर्ण. आणि ही जी मॉनेस्ट्री आहे ती रस्त्याच्या खाली आहे, म्हणजे मूर्ती पूर्ण मोठी आहे, पण मंदिर जे बांधलेलं आहे, जे कन्स्ट्रक्टिव्ह एरिया आहे तो खाली आहे. सो आम्ही उतरून खाली आलो होतो. आणि इथे ना छोटे छोटे असं स्टॉल म्हणतो ना आपण, जसे आपल्याकडे देवळात लागतात तसे स्टॉल्स लागतात. काही कॅपचे वगैरे स्टॉल आहेत तिथे, की जे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती विकत घेऊ शकता. आणि हा आमच्या ट्रिपमधला आमचा एक फ्रेंड आहे, आमच्या को हे आमच्या ट्रिपमध्ये. आणि हे पण तुम्हाला इथे खूप दिसायला काय म्हणतात मला खरंच माहीत नाही, बेल म्हणतात, वॉट आय डोंट नो एक्झॅक्टली. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाहेरून ही मॉनेस्ट्री अशी दिसते, पांढऱ्या रंगाने, त्याच्यावर वुडनचे खिडक्या आणि त्याचे कलर्स, आणि ते खूप म्हणजे ना खूप छान वाटतं बघायला जेव्हा प्रत्यक्ष बघतो त्यावेळेला. आणि आतून बाहेरून अशी डेकोरेशन असल्यावर तर क्या बातच आहे, म्हणजे एकदम माहोल होतो आणि छान वाटतं थोडक्यात. आणि नाव आता आमचं इकडचं झाल्यानंतर आम्ही निघून पुढच्या ह्याच्यात जाणार आहोत मॉनेस्ट्रीमध्ये.
वी आर लिव्हिंग फॉर दॅट. आमचं सगळं पूर्ण बघून झालं आहे आणि आता मी वर चढतो आम्ही. हे बघा, इथनं तुम्हाला दिसत असेल ती मूर्तीचा फेस दिसतोय आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला अर्धी मूर्ती दिसणार आहे. सो दॅट्स इट, की आम्ही काय म्हणतात त्याला, की आम्ही खूप एक्सायटेड होतो की किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या मॉनेस्ट्रीज आहेत, काय आहे ते बघण्यासाठी. आणि ही त्यातली पहिली. आणि आता तुम्हाला दिसेल, हे बघा, पूर्ण ह्या दगडात कार्विंग केलेली ही पूर्ण मॉनेस्ट्री आहे, मूर्ती आहे बुद्धाची, सॉरी. हाय गाईज, आता आम्ही निघालो आहे लडाखवरून. कालचे हॉटेल्स मी मला कुठलेच दाखवले नाही आहेत, कारण इथे जवळजवळ सगळीच हॉटेल्स खूप छान आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा, छान व्ह्यू वगैरे असतो. आणि आमचं 2 दिवस असंच चाललं आहे की सकाळी रात्री जायचं हॉटेलमध्ये, झोपायचं, आवरायचं आणि निघायचं. त्याच्यामुळे मी कुठल्या हॉटेल्स दाखवले नाहीत. आत्ता आम्ही आलो आहे मैत्री मॉनेस्ट्रीच्या इथे. इथे मातीत कोरलेली बुद्धाची मूर्ती आहे ही पूर्णच्या पूर्ण. बाकी आतला व्ह्यू मी पूर्ण घेतला आहे व्हिडिओमध्ये. आणि या अख्ख्या टूरमध्ये मी अजिबात जास्त बोलणार नाही, कारण ऑक्सिजनची ऑलरेडी कमी आहे आणि मला ऑलरेडीच खूप सर्दी झाली. सो पण भेटूयात पुढच्या मॉनेस्ट्रीत. बाय. यांना बघून ये हसीवादी असं मस्त छान वाटतं आपल्याला बघून. हो, गाडी नाही, हा ट्रक आहे. हा फक्त मागे देऊ कच्चा ट्रकतून येतो. आणि हे आमच्या ट्रिपमधले सगळे आहेत, आई, बाबा, काका आणि माझे फ्रेंड्स पुढे चालणारे फोटो सॅव्ही फ्रेंड्स. हे आमचे काका फोटो काढताना. आणि फायनली मग आम्ही त्या मॉनेस्ट्रीतनं निघालो आणि पुढे प्रवासाला लागलो. आणि ह्या प्रवासात ना तुम्हाला जसं तुम्ही मॉनेस्ट्री एन्जॉय करताय, जसं तुम्ही क्लायमेट खूप छान आहे ते एन्जॉय करताय, तसे रस्तेही एन्जॉय करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि देन इकडनं आता आम्ही अजून एक पास आहे, नमिकला नावाची जागा आहे इथे, तिथे आम्ही आलो आहे. आणि ही आता खूप अप्पर अल्टिट्यूडला हळूहळू चाललो आहे. सो इथे ना थोडा ऑक्सिजनचा इश्यू होतो. आईला थोडासा त्रास होत होता, आईला आणि आमच्या टीममधला अजून एक मुलगा होता, त्याला थोडासा त्याचा त्रास होत होता, गरगरणं असेल, थोडंसं मळमळणं असेल वगैरे. आणि असं इथे नेहमी लष्कराच्या गाड्यांचं येणं जाणं असतं. तिथे त्यांनी मध्ये म्हणून टर्न आहे, तिथे लोक फोटोज काढायला थांबतात मोस्टली. मग ते बाईक रायडर्ससुद्धा खूप असतात इथे. तर बाईक रायडर्स असतील किंवा मग तर तुम्हाला समोर गाड्या दिसत असतील, एवढ्या सगळ्या गाड्या इथे थांबतात, त्यामुळे फोटोज काढण्यासाठी स्पेशल. त्यामुळे इथे खाली जमिनीवरच रेड कलरमध्ये गो स्लो असं लिहिलेलं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी कुठलाही अपघात होऊ नये म्हणून. आणि एवढ्या उंचावरची जागा असून सुद्धा काही तिथे वॉशरूमची सोय आहे. इथे समोर छोटे छोटे स्टॉल्स दिसत असतील, जिथे खूप काही तुम्हाला असं 5 स्टार मील नाही मिळणार, पण तुम्हाला खायला मिळेल जर तुम्हाला भूक लागली तर, अशी इथली व्यवस्था आहे. आणि आमच्या ग्रुपमधला एक मित्र आहे जो व्हिडिओ काढतोय किंवा सगळ्यांचे फोटोज काढतोय. आणि ही सिनरी इतकी छान आहे ना की यू कांट रेझिस्ट. आणि हा एक मॅप आहे जो पूर्ण तुम्ही कसे कसे कुठे कुठे जाऊ शकता, कुठे कुठे कोणती लोकेशन्स इथे तुम्हाला त्याच्यातनं बघायला मिळतं. आणि हे ॲक्च्युली काय आहे की आपल्याला असं बघताना असं वाटेल कदाचित तुम्हाला 4 वेळा, ही सॉरी मध्येच मी इंटरप्ट करते, की ही बसायची जागा इथे त्यांनी केली आहे. आणि मग आम्ही पुढच्या मॉनेस्ट्रीत गेलो, ज्याला लामायुरू मॉनेस्ट्री असं म्हणतात. आणि मग अशा सगळ्या मॉनेस्ट्रीजला तुम्ही आपण पिक्चरमध्येही पाहिलेत, खूप पिक्चर्समध्ये तिथे अशा त्या हे असतात लावलेले वुडन पिलर्स असतात, जे तुम्ही असे हाताने हे करत जाऊ शकता. फक्त इथे मध्ये मध्ये वुडन बॅरिकेड्स असल्यामुळे तुम्ही आपण असं धडधड धडधड करत जाऊ शकत नाही. आणि ह्या मॉनेस्ट्रीतून सुद्धा खाली जे छोटंसं गाव आहे, ते गाव इतकं सुंदर दिसतंय की काय म्हणतात त्याला, आकाश, रेती, खाली हिरवळ आणि राहण्याची वस्ती थोडीशी. हे खूप छान दिसतं. ते कॅमेरापेक्षा रियालिटीत जास्त छान दिसतं. आणि मग त्या मॉनेस्ट्रीतने आम्ही निघालो, कारण ते मॉनेस्ट्रीत तसं काही फारसं शूट करण्यासारखं नव्हतं.
आतल्या भागात शूट करायला अलाउड नव्हतं, सो आम्ही बाहेरचं शूट केलं आणि देन निघालो. आणि हां, मी मगाशी जे म्हणत होती ते की ह्या अख्ख्या भागामध्ये असं बघणाऱ्याला वाटेलही की अरे नुसतीच माती आहे, नुसतीच रेतीचे डोंगर आहेत, पण हे कदाचित कॅमेऱ्यात तितकं सुंदर दिसत नसेल जितकं तुम्ही तिथे लाईव्ह गेल्यानंतर छान दिसतं. कारण ना डोंगरच आहेत, पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर आपल्याला तिथे दिसतात आणि छान वाटतं, म्हणजे खरंच सांगते मी तुम्हाला. आणि आपण जसं लेहकडे जातो आहे तसं तसं आपल्याला मिलिटरी एरियासुद्धा दिसतो. अजून सगळं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कारण की जिथे प्रॉपर कन्स्ट्रक्टेड मिलिटरी एरिया आहे तिथे ॲक्टिव्हिटीज होतात, जे म्हणजे जे काही असेल त्यांचं. तर त्या एरियामध्ये आपल्याला नो ड्रोन झोन आहे, नो कॅमेरा, नो फोटोग्राफ झोन आहे. तिथे तिथे बोर्डवर लिहिलेलं असतं प्रॉपर की व्हिडिओग्राफी, ड्रोन आणि फोटोग्राफी इज नॉट अलाउड, सो वी हॅव टू रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी. त्यामुळे तिथे नाही, इथे अजून तसं काही झालेलं नाही, तिथे बोर्ड्सही नव्हते. तिकडे गेला तो नाही, तो कायकिंग करणार आहे. हाय गाईज, आणि आत्ता आम्ही आलो आहे ह्याला काय म्हणतो त्याला आपण, सिंधू आणि झंस्कार. हां, सिंधू आणि झंस्कार नदीचा जो संगम पॉईंट आहे त्या संगम पॉईंटला आलो आम्ही. लेहकडे जातानाच्या रस्त्यावर हा लागतो आणि इथे आपल्याला लिटरली, म्हणजे रंग नाही येत वेगळे, पण लिटरली दोन प्रवाह दिसतात. हे बघा, हा बघा, हा इकडे जो आहे एकदम काठाशी येतो एक प्रवाह आणि मधून एक प्रवाह जातोय बघा असं सरळ तो. आणि पुढे ह्या दोन्ही नद्यांचा हा जो संगम आहे, ह्या संगमाने ह्या दोन्ही नद्या पुढे निघतात आणि या नद्या जातात डायरेक्ट पाकिस्तानमध्ये. आणि हा एकंदर व्ह्यू आहे. मला माहीत नाही याच्यात ते किती सुंदर दिसते किती नाही दिसत होते. हां, महत्त्वाची गोष्ट, इथे राफ्टिंगसुद्धा होतं आणि इथे कुत्र्यांची फाईटसुद्धा होते. इथे या पाण्यावर राफ्टिंग होतं आणि हा रस्ता आहे. ही वरती गाडी उभी दिसते आणि इथे हा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून हा असा रस्ता जातो आणि आता खाली येतो. एक कॅफे पण आहे छोटासा आणि इथे रिव्हर राफ्टिंग होतं. मोस्टली रिव्हर राफ्टिंग आणि कायाकिंग दोन्ही होतं. आणि एकंदर हा पूर्ण असा व्ह्यू आहे या संगम पॉईंटचा. वरती सुद्धा एकदम क्लिअर आकाश आहे आणि खूप शांत वाहते नदी. इथे नुसता आवाज येतोय पाण्याचा. आणि देन मग आम्ही एक तिकडचं आमचं संगम पॉईंटवर आम्ही संगम पॉईंट बघितला, फोटोज काढले. देन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे लेहच्या हॉटेलकडे निघालो. आणि इथे तिथे म्हणून मगाशीच मी म्हणत होती की डोंगर दऱ्या अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप डोंगर दिसतात. आता इथेच बघा, याच याच्यामध्ये आपल्याला आपण आपल्या इकडे सह्याद्रीला म्हणा किंवा आपण मोस्टली जे पर्वत किंवा डोंगर पाहतो तो एकच सलग डोंगर असतो. इथे आपल्याला असे वळ्या वळ्या पडून असे अनेक डोंगर झालेत, एका डोंगराचे अनेक भाग आहेत.
पर्वतरांगा आहेत, एका लाईनीमध्ये डोंगररांगा आहेत, असं आपल्याला ते वाटेल बघून. इतकं ते नेत्र सुखद वाटतं. आणि ॲक्च्युअली ही तर गोष्ट खरीच आहे की ते व्हिडिओ जितकं सुंदर दिसतं त्यापेक्षा ते काही पटीने सुंदर प्रत्यक्ष दिसतं. आणि मी खूप वेळा रस्त्यांचे व्हिडिओज घेतलेत, कारण की आपण मुंबई, पुणे, नाशिककडे राहणारे जे लोकं आहोत त्यांना मोकळे, मोठे आणि व्यवस्थित बिना खड्ड्याचे, बिना रुकावटीचे कसलेही रस्ते जर आपल्याला दिसले तर ते आपल्याला छान वाटतं. आणि इथे असं मध्ये कोण फोटोज काढायला वगैरे, कारण व्ह्यू सततच अखंड, तुम्ही एखाद्या जागी जाऊन फोटो काढण्याची गरज नाही, कारण तिथे अखंडच थ्रूआउट व्ह्यू चांगलाच असतो, त्यामुळे तुम्ही कुठेही थांबवून फोटोज काढू शकता. आणि खूप असे एकदम सरळच्या सरळ, लांबच्या लांब, मोठे मोठे, थँक्स टू गव्हर्मेंट आणि मिलिटरी, की इथे खूप सुंदर रस्ते झालेले आहेत. असं अगदी क्वचित एखादं होतं की तिथे थोडा रस्ता खराब आहे, तेव्हा काही काम चालू आहे, पण नाहीतर खूप सलग सलग सुंदर सुंदर मोठे मोठे रस्ते आहेत. हे अजून एक माझ्यासाठी सारखा जो रस्त्याच्या प्रेमात पडणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसाठी अजून हे एक आकर्षण आहे तिकडचं, की तिथले रस्ते खूप सुंदर आहेत, प्रेमात पाडणारे आहेत आपल्याला. आणि म्हणजे यू कांट रेझिस्ट ऑफ शूटिंग दिस रोड्स आणि हे डोंगर. कारण म्हणजे आता ह्या व्हिडिओसुद्धा हे परत तिसऱ्यांदा हा व्हिडिओ आला आहे डोंगरांचा, अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स लेह सिटी. आणि इथे ना जाताना एक ना आपल्याला मॅग्नेटिक पॉईंट लागतो, म्हणजे मॅग्नेटिक हिल लागतं, जिथे असं आहे की तुम्ही जर गाडी उभी केली तर ती ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटीच्या साईडनी म्हणजे तिचं मूव्हमेंट होते. याच्यात तसं त्याचं मेन्शन पण केलं आहे. आणि बॅक साईडला हे कार रायडिंग वगैरेचे असं छोटंसं स्पोर्ट्सचा एक एरिया आहे केलेला. पण आम्ही काय तिथे गेलो नाही. आम्ही इथून पुढे गेलो ते पत्थर साहेब गुरुद्वाराला गेलो. इथे त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि ह्या गुरुद्वाराला आम्ही व्हिजिट केलं, की आतमध्ये एक म्हणजे पत्थर साहेब का, तर त्याची एक स्टोरी आहे, की आता तुम्हाला पुढे ना व्हिडिओमध्ये दिसेल, की खूप उंचावर पण एक असंच छोटंसं असं आपण म्हणूया टेंटसारखं बांधलेलं आहे. तिथून एक दगड गडगडत खाली आला होता. हे मी तुम्हाला अगदी बेसिक स्टोरी लाईन सांगते. दगड गडगडत खाली आला होता. मोठाच्या मोठा दगड आहे तो. आणि तिथं तो जिथे येऊन थांबला तिथे हा गुरुद्वारा बांधला गेला आहे. याच्यामागे कारण आहे. हे कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आपण डिटेलमध्ये हे करू त्यावेळेला. आणि हा पूर्ण गुरुद्वारा हा मिलिटरीच्या अंडर येतो. इथे मिलिटरीच सगळं करते. अगदी ह्या गुरुद्वाऱ्याची सगळी व्यवस्था ही मिलिटरीतर्फे केली जाते. तर तुम्हाला जवानही दिसतच असतील. सो हा एक वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी.